हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, MPSC आयोगाने आज महाराष्ट्र गट सेवा पूर्व परीक्षा 2025ची ऑफिशियल जाहिरात पब्लिश केलेली आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर ही तुम्ही जाहिरात बघू शकतात. या जाहिरातीमध्ये ज्या काही डिटेल्स आहेत, जसं की पदसंख्या किती आहे, त्यानंतर कोणत्या दिवशी तुमची प्रिलिम होणार आहे, क्वालिफिकेशन वगैरे काय लागतं, यासंबंधी ज्या बेसिक डिटेल्स आहेत, फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय आहे, तर हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा, आयोगाच्या संकेतस्थळाला आज ही जाहिरात पब्लिश झालेली आहे. कंपॅरेटिव्हली मागच्या वर्षाच्या तुलनेत पदसंख्या कमी आहे. विविध विभागातील एकूण 938 पदांकरता ही जाहिरात आलेली आहे. म्हणजे टोटल पदं सध्या इथे 938 आपल्याला दिसत आहेत. ओके, ग्रुप सी प्रिलिम जी आहे ती रविवारी होणार आहे 4 जानेवारीला. म्हणजे डायरेक्टली पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये 4 तारखेला ही ग्रुप सी प्रिलिम्स होणार आहे. उद्योग निरीक्षकची यामध्ये एकूण 9 पदं आहेत इंडस्ट्री इन्स्पेक्टरची. त्यानंतर टेक्निकल असिस्टंट एकूण 4 पदं आहेत. कर सहाय्यकसाठी 73 पदं आणि क्लर्क टायपिस्ट लिपिक टंकलेखक 852 पदं, अशी एकूण 938 पदं या जाहिरातीमध्ये आपल्याला दिसतात. बघा, त्यानंतर महत्त्वाच्या डेट्स तुमच्यासाठी ज्या आहेत त्या बघा, 7 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात आणि पेमेंट देखील तुम्हाला 27 ऑक्टोबरपर्यंतच करायचं आहे जर ऑनलाईन करत असाल तर. चलनद्वारे जर करत असाल तर 29 ऑक्टोबर आहे. सो या डेट्स लक्षात ठेवा. 7 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. बघा, आता यामध्ये पदसंख्या वाढेल का, तर हे टोटली डिपेंड आहे की मागणीपत्र कधीपर्यंत प्राप्त होतात. प्रिलिमच्या आधी जर तुम्हाला झाले तर त्यामध्ये पदसंख्येमध्ये बदल होऊ शकतो. वाढ होण्याची शक्यता इथे आयोगाने सांगितलेली आहे. ओके, सो त्यामुळे अर्ज करून घ्यायचा प्रत्येकाने. असं नाही म्हणायचं की जागा कमी होत्या म्हणून मी केला नाही, नंतर वाढल्या तर तुम्ही स्वतः जबाबदार राहाल, असं इथे या पॅरामध्ये म्हटलेलं आहे. इथं वेतन श्रेणी तुम्हाला दिलेली आहे बघा. उद्योग निरीक्षकसाठी S13 आहे, तांत्रिक सहाय्यकसाठी S10 आहे, कर सहाय्यक S8 आणि लिपिक टंकलेखक S6. तर बघा, पात्रता भारतीय नागरिकत्व आणि वयोमर्यादा इथे स्क्रीनला तुम्हाला दिसत असेल. प्रत्येकाची मी वाचत बसत नाही दे, कारण सर्व तुम्हाला जर स्क्रीनवर दिसतंय तर वाचण्याची आवश्यकता नाही. मिनिमम 19 आहे उद्योग निरीक्षकसाठी आणि कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखकसाठी 18 आणि 19 असं आहे. कर सहाय्यकसाठी 18 आहे, बाकी सगळ्यांसाठी 19 आहे मिनिमम. मॅक्झिमम कॅटेगरीनुसार इथे बघून घ्या, 43पर्यंत देखील काही कॅटेगरीसाठी आहे. नेक्स्ट आहे बघा, शैक्षणिक अर्हता. इथे 5 प्रकारच्या शैक्षणिक अर्हता महत्त्वाच्या आहे. पहिली दिलेली आहे बघा, उद्योग निरीक्षकसाठी. उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता इतर संवर्गांसाठी रेकॉग्नाइज विद्यापीठाची पदवी लागणार आहे. म्हणजे फक्त उद्योग निरीक्षक सोडून इतर जे पदं आहेत त्यांच्यासाठी विद्यापीठाची पदवी म्हणजे एनी डिग्री लागणार आहे. आणि उद्योग निरीक्षकसाठी काय लागेल बघा, सांविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानमधील किमान पदविका. म्हणजेच अभियांत्रिकीमधील डिग्री तर लागेल, पण इथे या विषयांव्यतिरिक्त सांगितलेलं आहे. स्थापत्य अभियांत्रिकी तसेच त्यातील जे विषय आहेत त्या विषयांव्यतिरिक्त आणि तंत्रज्ञानामधील किमान पदविका लागेल किंवा विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी म्हणजे सायन्समधून तुमचं ग्रॅज्युएशन व्हायला पाहिजे. त्यानंतर लास्ट इयरला जे कॅन्डिडेट असतात तर त्यांना प्रिलिम्स देता येईल, परंतु मुख्य परीक्षा आधी ते त्यांची जी परीक्षा आहे ते क्लिअर झाले पाहिजे, डिग्री त्यांना मिळाली पाहिजे. त्यानंतर 4 नंबरचा पॉईंट आहे बघा, इंटर्नशिपबद्दल आहे. हा तेवढा कामाचा नाही. 5 नंबर, मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक. 10वीला किंवा 12वीला तुमचा मराठी विषय असावा. जर नसेल तर तुम्हाला सर्टिफिकेट लागतं, शेवटी ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी सादर करावं लागतं. लिपिक टंकलेखकसाठी जर तुम्ही इथे बघाल तर फक्त तुम्हाला एकतर मराठी 30 लागेल किंवा इंग्लिश 40 लागेल. पण कर सहाय्यकसाठी जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला मराठी 30 आणि इंग्लिश 40 दोघंही लागतील. इथे हा शब्द आणि किंवा हा शब्द महत्त्वाचा आहे. परीक्षेचे टप्पे एकूण 2 असतात बघा, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. जर तुम्ही कर सहाय्यक किंवा लिपिक टंकलेखकला क्वालिफाय झाले मेन्सला तर तुम्हाला स्किल टेस्ट द्यावी लागते आणि ती कंपल्सरी आहे. अर्ज भरण्यासाठी प्रिलिमसाठी तुम्हाला फी लागेल. अमागात जर तुम्ही असाल, ओपन जर असाल तर 394, कॅटेगरीमध्ये असाल तर 294. माजी सैनिकांना 44 रुपये लागतील. मुख्य परीक्षेला अमागात जर तुम्ही असाल तर 544, मागासवर्गीय 344 आणि 44 ही फी माजी सैनिकांना. ओके, सो अशा प्रकारे फी स्ट्रक्चर आहे. त्यानंतर मित्रांनो, जाहिरातीमध्ये जर तुम्ही खाली याल तर तुम्हाला इथं
उद्योग निरीक्षक एकूण 9 पदं. तर कॅटेगरी वाईज कसं डिस्ट्रीब्युशन आहे ते दिसतं. त्यानंतर क्लर्क कोणत्या विभागाला किती जागा आहेत हे सर्व तुम्ही या PDF मध्ये चेक करू शकता. PDF लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे MPSC पॉईंट, त्यावर जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करू शकतात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओची मदत होईल आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, फॉर्म कसा भरायचा यासंबंधी व्हिडिओ नंतर येईल, तो टाकेल मी, त्यासंबंधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेलच. त्यामुळे तो फॉर्म भरण्याचा व्हिडिओ बघूनच फॉर्म भरा, जेणेकरून काही चुका होणार नाहीत. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.